निर्धाव चेंडू. पहिलं षटक आकाश देखील अप्रतिम गोलंदाजी. यावेळेस खोलवर टाप्याचा चेंडू हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय परंतु थोडासा क्षेत्ररक्षक पुढे पडला चेंडू त्यामुळे असफल ठरला हा झेल घेण्यासाठी क्षेत्ररक्षक. याबरोबरच हे षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. या षटकामध्ये फक्त आणि फक्त एकच धाव या ठिकाणी या गोलंदाजाने दिली. अप्रतिम गोलंदाज हा घाटदरे संघाचा गोलंदाज आकाश की ज्याने 5 चेंडू निर्धाव स्वरूपाचे टाकलेत आणि शेवटचे चेंडू एक धाव काढली आहे ती म्हणजे या आरिफने. षटक क्रमांक 2 घाटदरे संघाचा गोलंदाज चेतन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या झाली ती 1. 4 षटकाचा हा देखील सामना असेल की ज्यामधली पहिली इनिंग चालू आहे. या पहिली इनिंग मध्ये फलंदाजी करतोय तो गोंदवले संघ आणि क्षेत्ररक्षण करतोय तो घाटदरे संघ. घाटदरे संघाने पहिलं षटक अप्रतिम आपल्या संघाच्या हितामध्ये टाकले. हे दुसरं षटक दुसऱ्या षटकातला हा पहिला चेंडू देखील अप्रतिम टप्प्यावर अचूक टप्प्याचा मारा या ठिकाणी हा घाटदरे संघाचे गोलंदाज करण्याचं काम या ठिकाणी करतायत. मैदानात पाहिलं तर धावा जर एवढ्या कमी असतील तर निश्चितच घाटदरे संघाला सोपं जाईल नंतर धावांचा पाठलाग करणं. परंतु आताशी फक्त 1 ओव्हर झाली. मॅचचा काया पलटाय जास्त वेळ लागणार नाही. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू सुंदर हा देखील चेंडू आणि स्ट्राईक रोटेट करतोय आरिफ. यावेळेस स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे चेतन. कोण आहे बॅट्समन? अक्षय. गोलंदाज चेतन आणि स्ट्राईक वर येतोय तो म्हणजे यावेळेस अक्षय. गोंदवले संघाचा लेफ्ट हँडेड फलंदाज अक्षय. यावेळेस पुढे टाकलाय चेंडू खेळून काढलाय हवेमध्ये चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक हाताने नाही पण पायाने मात्र अडवला. पाय तर पाय अडवणं महत्वाचं. याबरोबरच 2 धावा पळून पूर्ण करतायत ते म्हणजे धावसंख्या होती ती 4. यावेळेस
शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू जो की खेळण्यासाठी सोपा होता आणि ह्या बरोबरच चेंडू जातोय तो सीमारेषा पार, चौकार. या चौकारासोबतच धावसंख्या होता त्या 8. यावेळेस मात्र खेळून काढला लेग साईडच्या दिशेने हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि झेल सुटतोय. नशीबवान या ठिकाणी फलंदाज की झेल त्या ठिकाणी सुटलाय. मोठं जीवदान या अक्षयला भेटतंय. या चेंडूवर एक धाव पळून पूर्ण देखील होतीये. या एका धावेसोबतच धावसंख्या होतीये ती 9. स्ट्राईकवर येतो तो म्हणजे राईट हँडेड फलंदाज आरिफ. आणि सुरेख चेंडू, क्लीन बोल्ड, त्रिफळा चित केलंय त्या आरिफला. मोठा धक्का आरिफच्या स्वरूपात या गोंदवले संघाला. नवीन फलंदाज मैदानात गोंदवले संघाकडून फलंदाजी फटी करण्यासाठी येतोय अरबाज. दोन षटकाच्या समाप्तीनंतर गोंदवले संघाच्या धावा झाल्या त्या 9. अजूनही 12 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या इनिंग मधला हे तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर निखिल. पहिला चेंडू फुलटा स्वरूपाचा चेंडू खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आताच्या पंच आताच्या धावा एकच. ठीक आहे, एक धाव आताची. धावसंख्या वाली ती 10. यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला. हवे म्हणजे चेंडू बॅटची कडा घेतली. पुन्हा एकदा जीवदान अरबाजला. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर. धावसंख्या होती ती 11. खूपच शांत आणि संत गतीने चाललेला हा सामना. खूपच सुंदर परंतु वाईट स्वरूपाचा हा चेंडू. ऑप्शनच्या थोडासा जास्तच बाहेर. पंचांचा निर्णय अंतिम. जो निर्णय पंच देतील त्याच निर्णयावर तुम्हाला पुढे काम करावं लागणार. तोच निर्णय अंतिम निर्णय असणार. खूपच सुंदर खेळून काढला लेग साईडच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. आणि झेलबाद झालाय तो अक्षय. लेफ्ट हँडेड फलंदाज अक्षय. धावसंख्या झालाय त्या म्हणजे 12.
नवीन फलंदाज गोंदवले संघाचा मैदानात मनीष. सुरेख चेंडू आणि त्रिफळाचीत मनीष. पहिल्या चेंडूवर मोठा फटका फिरून फटका मारण्याचा प्रयत्नात त्रिफळाचीत झालाय तो मनीष. नवीन फलंदाज मनीषची जागा पुढे चालवण्यासाठी अरमान. हा देखील सुरेख चेंडू, परंतु ऑफ स्टंपच्या थोडासा जास्तच बाहेर. वाईट स्वरूपाचा हा चेंडू. च्या वाईटने धावसंख्येत 1 ने भर पडतीये. धावसंख्या होता त्या 13. ज्यावेळेस सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा मारा, बॅटची कडा घेतली, चेंडू गेलाय मागच्या दिशेने. 2 धावा पळून पूर्ण आणि 2 धावांवर समाधान. या 2 धावांसोबतच षटक समाप्तीचा इशारा पंचांचा. या तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गोंदवले संघाच्या धावा झाल्यात त्या 15. 18 चेंडूंवर 15 धावा बनवल्यात. आता शेवटचे 6 षटक पहिल्या इनिंग मधले, शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधले. षटक क्रमांक 4, गोलंदाजी मार्कवर किशोर सोळसकर. गाडदरे संघाचा हा खेळाडू. पहिला चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू, अप्रतिम खोदून काढलाय. 1 धाव पळून पूर्ण करतोय. दुसरीसाठी आलाय परंतु नकार दिला तो म्हणजे खेळाडूने आणि आपली विकेट वाचवली. याबरोबरच 1 ने भर पडतीये ती धाव फलकामध्ये. धाव फलक पुढे सरकते. 1 ने धावसंख्या होता त्या 16. स्ट्राईकवर अरमान, नवीन फलंदाज, आणि अप्रतिम चेंडू, क्लीन बोल्ड, त्रिफळाचीत अरमान. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानात राहुल.
यावेळेस देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खेळून काढला आहे लेग साईडच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पडून पूर्ण. स्ट्राईक येते ती म्हणजे अरबाजला. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. एक धाव पडून पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेला धावबाद झालाय तो म्हणजे राहुल. चला नवीन फलंदाज. प्रवीण नवीन फलंदाज मैदानात. स्ट्राईक वर. सरळ दिशेने एक फटका खेळून काढला आहे. अरबाजने एक धाव पडून पूर्ण. चला नवीन फलंदाज. ठीक आहे. सुंदर फटका सरळ दिशेने खेळून काढलाय. एक धाव पडून पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न आणि निश्चितच दुसरी देखील पूर्ण. या दोन धावांसोबतच धावसंख्या होती ती 21. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. जिंकण्यासाठी 22 धावांचं लक्ष. 24 चेंडू 22 धावा. चला या पटकन बाहेर आणि फलंदाज लगेच तयार व्हा. गोंदवले संघ या आतमध्ये. गोंदवले संघ आतमध्ये या.
शेवटचा सामना की ज्या सामन्यामध्ये पहिली गोलंदाजी घाटदरे संघाने केली, धावा केल्यात त्या गोंदवले संघाने 21, जिंकण्यासाठी 22 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना निखिल सोळसकर आणि नॉन स्ट्राईकला सुशांत सुशांत आणि गोलंदाजी मार्कवर मनीष पुढचा चेंडू आणि सुंदर चेंडू त्रिफळाचीत केलंय ते म्हणजे सुशांतला. खूपच सुंदर खोलवर टप्प्याचा हा चेंडू जो की खेळून काढला, बॅटची काढा घेतली चेंडून, डाऊन द ग्राउंड चेंडू जातोय क्षेत्रकाकडं. सुंदर फटका खेळून काढलाय लेग साइडच्या दिशेने. रनआउटला चान्स मिस होतोय. एक मोठी विकेट या ठिकाणी आली असती, परंतु थ्रो एवढ्या फेकी एवढी चांगली झाली नाही. याबरोबरच धावसंख्या फलक 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होत आहेत त्या 3. अप्रतिम असा चेंडू, खूपच सुंदर चेंडू टाकला या ठिकाणी मनीषने. त्रिफळाचीत या देखील फलंदाजाला त्रिफळाचीत करतोय तो म्हणजे मनीष. कोण? आकाश नवीन फलंदाज आला होता, याला देखील त्रिफळाचीत केलंय. अप्रतिम अशी गोलंदाजी मनीष, गोंदवले संघाचा हा मनीष. एका षटकामध्ये धावा आल्यात 7 धावा आल्यात 7 आतापर्यंत. षटक क्रमांक 2
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अरमान. स्ट्राईकवर निखिल. पहिला चेंडू अरमानचा खोलवर टप्प्याचा चेंडू जो की डावखुऱ्यातून खेळण्याचा प्रयत्न होता. निखिलचा प्रयत्न मिस झाला. चेंडू येऊन पायावर धडकला आणि लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव. या एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 8. स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे एक नवीन फलंदाज जो की आकाशची जागा घेण्यासाठी या मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर आकाशची विकेट पडली. त्या आकाशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज काय चेतन मैदानात. लेफ्ट हँडेड फलंदाज चेतन. सुरेख चेंडू टाकलाय. त्या चेंडूवर फक्त सन्मान द्यायचं काम केलंय. बॅट लावलीये फक्त आणि एक धाव पळवून देखील पूर्ण केली. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 9. अत्यंत शांत आणि संयमी रित्या चाललेला हा सामना. धावा तर जास्त नाहीयेत त्याच्यामुळं जपून आपली विकेट सांभाळून या ठिकाणी दोन्ही फलंदाज खेळतायत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. कदाचित 2 धावांचा प्रयत्न असेल आणि खूपच सुंदर त्या ठिकाणी एका धावेवरच समाधान मानलंय आणि नक्कीच आपली एक धाव देखील कमी आली परंतु आपली विकेट नक्कीच वाचवली या ठिकाणी दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या होती ती 10. दुसरं षटक चालू. पुन्हा एकदा सुंदर चेंडू आणि त्या ठिकाणी रनआउटला चान्स परंतु तो चान्स मिस होतोय. खूपच सुंदर आणि नशिबाची साथच म्हणावी लागेल या खेळाडूच्या सोबत निखिल सोळसकर. यावेळेस मात्र उडवलाय चेंडू. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. याताची एक धाव. एका धावेने धावसंख्या फलक पुढे सरकतय. धावसंख्या होत आहेत त्या 11 आणि 11 या धावसंख्येवर हा मोठा धक्का मोठी विकेट मिळते ती म्हणजे गोंदवले संघाला निखिलच्या स्वरूपात. कितवा धक्का? तिसरा धक्का 11 या धावसंख्येवर. 11 या धावसंख्येवर हा तिसरा धक्का बसलाय. नवीन फलंदाज त्याची जागा पुढे चालवण्यासाठी किशोर. 11 धावसंख्या झाली. नवीन फलंदाज मैदानात. षटक संपतय. 2 षटकानंतर धावा झाल्या त्या 11. षटक क्रमांक 3. गोलंदाजी मार्कवर गोंदवले संघाचा अक्षय. फलंदाजी मार्कवर चेतन. काटदरे संघाचा चेतन. पहिला चेंडू खेळून काढलाय ऑफसाईडच्या दिशेने. लेट कट. फक्त बॅट लावून दिशा द्यायचं काम या ठिकाणी केलं आणि एक धाव पळून पूर्ण केली. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 12 आणि स्ट्राईकवर येतोय तो म्हणजे एक नवीन फलंदाज जो की मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर निखिलची विकेट पडली कॅचआउटच्या स्वरूपात. त्याची जागा पुढे चालवण्यासाठी हा किशोर मैदानात आला आणि किशोर आता पहिला चेंडू खेळण्यासाठी स्ट्राईकवर येतोय.
यावेळेस शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू तो सुंदर त्या खेळून काढलाय लेग साइड. खूपच सुंदर थ्रो आणि एक धाव. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होत आहे त्या 13. यावेळेस देखील त्याच दिशेने चेंडू कट करून एक धाव. एक धाव पळून पूर्ण होते. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 14. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली होतोय आणि झेल ड्रॉप झालाय. नशिबाची खूपच मोठे 7 काटदरे संघा सोबत पुन्हा एकदा झेल मिस होतोय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा किशोर आणि रिव्हर्स बॅटने खेळण्याचा प्रयत्न मिस झालाय. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. धावसंख्या स्थिर 16 धावा झाल्यात. यावेळेस स्टेप आउट करून सरळ दिशेने चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या थेट हातात. झेलबाद होतोय तो म्हणजे किशोर. संघाला चौथा धक्का या किशोरच्या स्वरूपात. धावसंख्या झाली ती 14. सॉरी 16. धावसंख्या झाली ती 16. या षटकामध्ये 5 धावा आणि एक विकेट या षटकामध्ये आली. सुंदर षटक टाकलं ते म्हणजे गोंदवलेच्या या गोलंदाजाने अक्षयने. हे मात्र आता निर्णायक षटक असेल. शेवटचं षटक. शेवटचे निर्णायक 6 चेंडू गोंदवले संघाकडून गोलंदाजी फाटी. स्ट्राईकवर लेफ्ट हँडेड फलंदाज चेतन. शेवटचे निर्णायक 6 चेंडू. धावसंख्या स्थिर 16. जिंकण्यासाठी लक्ष आहे ते म्हणजे 22 धावांचं. धावसंख्या 16 झाली. शेवटचे 5 निर्णायक चेंडू. आणि यावेळेस उडवलाय लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी, परंतु बनून राहील दर्शक. याबरोबरच या 4 धावांनी भर पडते ते म्हणजे काटेरी संघाच्या धावांमध्ये. धावसंख्या झाली ती 20. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज. खूपच सुंदर ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय चेंडू. एका धावेसाठी चेंडू जातोय. एका धावेसोबतच धावसंख्या होती ती 21.
आणि आता गरज असेल ती म्हणजे 3 चेंडूंवर एका धावेची. वाटलं नव्हतं की एवढा रोमांचक हा सामना होईल, परंतु शेवटच्या षटकातील 3 बॉल झालेत. आतापर्यंत खूपच सुंदर जीव ओतून ही मॅच खेळतायत ते म्हणजे गोंदवलेचे सर्वच खेळाडू. 3 चेंडू 1 धाव. सरळ दिशेने फटका खेळलाय. बॉल 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 घेऊन या तेवढा. याबरोबरच हा सामना घाटदरे संघाने जिंकलेला.